जाईन सर. अबे तर जा ना. जातो तरी. सर 500 रुपये देता का? कपडे घेतो म्हणता नवीन. नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद कुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनघरी या युट्यूब चॅनलवर. अजून तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ सेक्शनमध्ये आपल्या झाडीपट्टीमधील नवनवीन कार्यक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहे, तर तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. व अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून आपल्या झाडीपट्टीमधील संपूर्ण कार्यक्रमांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सुपरमॅन तना फुटाना. ही काय वेळ आहे का यायची? मी मगापासून इथे वाट बघत बसली आहे ना तू. ए फुटाने, अजी फुटाण्यासारखी तळ फुटू नको. जास्त गरम होऊन जाशील तर फुकून जाशील ना. पासून बोंबलून राहिली. त्या बापाचा नौकर राहाव का तुझा नवरा राहाव मी? चिलीम तोंड्या, स्वतःचा अवतार पाहिला. गालावर मास्क नाही, हात टाकत नाही. एक मारला तर 10 कोणाला खाशील. माझा नवरा बनण्याचं स्वप्न माझं. ए स्टील बाडी आहे, मोडेन पण वाकणार नाही. पोटही मार टंग न सावाद येते. आया खाऊन पाहिना माझा चण, खाशील माझा चण तशी लवशील टना टना. मला नको देऊ तुझा चन्ना. हा भजाई नाही आला. चन्ना नाही खात मग माझा हा खा. फिंगर उरफा नट्टा. फालतू नाही पोकर न वरतू नाही पोकर न मधातून नाही ठोकर. खाशील एक बार तर मागशील बार बार. खाऊन तपाय याचा साईज तपाय. नाही खात मग माझा फिंगर मीच खातो. येऊ दे या भजाला. या भजाची आता चांगलीच वरात काढतो. अच्छा, म्हणजे त्या भजाची वाट बघत राहते होती का तू? मग नाही तर का गावातल्या लोकांची वाट पाहू. एवढा आवडते का तुला? तोच आवडतो मला. नाही म्हणूनच तर होय. त्या दिवशी तू मस्त तारीफ करत होता. मस्त तारीफ करत होता. थो म्हणे सलमाबाई मोठी साजरी आहे म्हणे, पण त्याला एकही मास पुरी फेकली आहे म्हणे, चकली आहे म्हणे, ठोकणी आहे म्हणे. फेंगडीले घर नाश्ता येते का नाही म्हणे. इकडे उभा राहिला तर तिकडं पाहिजे म्हणे. ठोकणी म्हणे, चकली म्हणे. येऊ दे त्या भजाले. काय त्याला मसाल्यावानी कुठलं ना तर माझं बी नाव नाही सलमा. काय सांगतेस बे बाईला बे माझ्याविषयी बे? काय सांगतेस तू? आणि त्या दिवशी जड कुकड्या काय सांगतेस बे माझ्याविषयी तू? असा बोलू शकतो का बे मी बाईला? आणि त्या दिवशी मस्त दारू पेला. हिची नाही नाही तशी उतरवला. सलमाबाई हा म्हणे लढू नको. हा म्हणे त्यासोबत लग्न नाही करत म्हणे, फक्त 2 महिने टाइमपास करतो. अरे तू माझ्याविषयी असं बोलला तर पहिलेच का लग्न करावं लागते का? पहिले साक्षगंध करावं लागते, मग लग्न करावं लागते ना. मग पोटी मांडू धळणी करावं लागते. पेलो असेल पक्का. मी थोडी पेलो, माझ्या तोंडाने पेलं नाही. पण तू टेन्शन नाही घेऊ सलमा, कारण मी जाऊ तुझा खरा बलमा. काय सांगते जड कुकड्या बुट्टीवाला म्हणतो माझा विचार कर. खाऊन पाय मार नट्टा. तुझं नका तूच राहू दे. बोलू देतेस का? हा बेळा कोट काय म्हणलास आता? मी का म्हणलो तर लग्न करून म्हणलो, चांगलं लग्न करून म्हणलो. असा बोललो का हा जड कुकड्या आमच्या प्रेमामध्ये आडवा आहे त्या. तुतूर पाहिलास का आपला? ते डोळे बघ, तो पोट बघ, पुरा पृथ्वीचा गोल. असं नाही म्हणलो का मी. हा काही सांगते तुला मी. हो बे असा म्हणलो बे. तू आगलाव्या मी का म्हणतो सलमाबाई, प्रेमामध्ये पोटाचा कोणता काम? प्रेम करायला लागते ना. तू काय डोक्याचा डगर मोठाच आहे. मन म्हणलो अबे पहिलेच का बे इकडे ये बे. मी का म्हणतो असा कधी म्हणलो का बे मी? आणि आमच्या प्रेमामध्ये असा विघ्न आणते म्हणजे मी पाईप लावीन ना पाणी तू वागवशील का बे? मारीन जानसे खतम. आणि इकडे तू सांगतो हा प्रेम करावं लागते ना. प्रेमामध्ये हा पोटाचा आणि आता त्याचा काय पाहावं लागला. आमचं मन पाय मन किती मोठा आहे. आणि तुझ्यासाठी काय काय नाही केलं. मग तुझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत केलं. घोड्यावर गेलो, तळ्यावर गेलो,
गोळीवर गेलो आणि तिथं मच्छा पकडलो, ट्रक भर मच्छा पकडलो आणि ट्रेन भर मच्छा भाजलो, त्या विकायला नेलो अमेरिकेला, एवढा पैसा कमवलो. मग तुला माहित नाही घरी जागा ठेवायला नसे का नाही, एवढे ट्रक धाब्यावर ठेवलो. एवढं कोणकोणत्या म्हणजे सांगू, सरांग्या सरांग्या हे कोणती हो, भ्यासवळा हो, लहान मला हा बोटऱ्या हो, हा सुटूक बोटऱ्या हो, आणि हा हो बुरबोस. समजत नाही, हा कुठूनही घसरते. ह्या एवढ्या मोठ्या मच्छा नाही काटवा काटा मारते, कोठी मारून देणं ना रकत चाललं म्हणजे ह्या इथल्या मच्छा थांबू मग चांगला भाजलो ना. आणि कुठं कुठं गेलो माहित आहे, कसा गेलो माहित आहे, असा पकडलो. चल सांगतो तुला मी. भुजल्या मासऱ्याची कळी मोठी लागते गोडव, भुजल्या मासऱ्याची कळी मोठी लागते गोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव. भुजल्या मासऱ्याची कळी मोठी लागते गोडव, भुजल्या मासऱ्याची कळी मोठी लागते गोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव. घोड्यावरी दोघं बी संगतीनं जाऊ, चिंच्या मंदी पडल्या किती सरांग्या पाहून येऊ. रानातल्या घोड्यावरी दोघं बी संगतीनं जाऊ, चिंच्या मंदी पडल्या किती सरांग्या पाहून येऊ. पंचमधी मी भाजतो त्याला टुटीचं भरव, पंचमधी मी भाजतो त्याला टुटीचं भरव, सलमे मसाला सोडव, मसाला सोडव, मसाला सोडव, मसाला सोडव. लवली पाये कोठरा बिलोण्याची जोडी, फिरभुसाच्या रस्त्यामध्ये जगाच्या वेगळी गोडी. शिंक्यामध्ये लवली पाये कोठरा बिलोण्याची जोडी, फिरभुसाच्या रस्त्यामध्ये जगाच्या वेगळी गोडी. माझ्या पोटऱ्याले नाही अरे जगाचं तोडव, माझ्या पोटऱ्याले नाही अरे जगाचं तोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव, सलमे मसाला सोडव.
उजला मासराची कळी मोठी लागते गोड उजला मासराची कळी मोठी लागते गोड सलमे मसाला पॅन्ट वरती चड्डी टी शर्ट वरती बन्यान असे कोण कपडे घालते काय मूर्खांनो तुम्हीच तर म्हणा उद्या चेंज कर म्हणून आम्ही गरीब माणसं कपडे नव्हते त्याच्या दोरीवरती चड्डी त्याच्या दोरीवरती पनीर घेतलं ना आलो मग तुम्हीच म्हणला ना अवतार बदलवल्या म्हणून आम्ही अवतार बदलवून आलो असे अवतार त्या सलमीला नाही ओळखलं आम्हाला मग सलमीना सलमी हो म्हणजे सलमाची आता सलमी झाली बाप्पा मग आमच्या आता जांगर गुत्ता जमला ना हो का नाही हो म्हणते तरी आता याचा माल होय मग? यानं पटवलं मग मच्छा चारू चारू खुजल्या पटवलो ना पहिले याच्या मच्छीमध्ये किती पावर आहे तर तुम्ही खाता का मग तो पोटल्या खाता का नाही तर मग सरांगी खावा चला आजकाल मुली मच्छा खाऊन पटायला लागल्या का मच्छीमध्ये पावर होता हो? माझा फिंगर चिमून गेला अबे मूर्खांनो मी तुम्हाला काम कोणतं देते आणि काय अवतार बनवून ठेवला बे तुम्ही हवे हा? 500 रुपये देऊन द्या कपडे घेतो हा. नवरगावला जाऊन अबे मूर्खांनो मी तुम्हाला ज्या ठिकाणी पाठवणार आहे ते एका मंत्र्याचं घर आहे आणि तुम्ही अशा अवतारात तिथे जाणार आहात का अजी तर मंत्र्यालाही सांगा ना कोण लागला मंत्र्याला आपला मोठा चालतो ना तर बिलो नाही चारून देतो आणि त्या मंत्र्याला सांगा मच्छा खायच्या असेल तर चपला लावून खा म्हणा नाही तर काटे रुद्दे ते काटा हा काढून देते मला ही गोष्ट आजपर्यंत माझ्या कधी दिमागातच नाही आली का काय दिमाग आहे बे तुझा मग? तुझा दिमाग काढून त्या कॉम्प्युटरच्या जागी फिट केला पाहिजे मी फुकट नाही देत पैसे पाहिजे मला किती घेशील किती घेऊ हा? किती घेऊ जेवढं ते माऊस फिरवून तेवढं अबे तेवढ्याच लाता मारीन मूर्खांनो तुम्हाला लाता मारा ना हात कुठे राहतो चुप आहे तो. मला लागत नाही माझी स्टील बाडी आहे तरी मला टंगनाच आवाज येते हो? मोडेन पण वाकणार नाही अबे तर मोडून टाकेन तुमचं दुकान नाही का हात मग तेल लावून मागायला अबे चुप ना बे काय म्हणाला असतो तिला सलमी मी हो तुला झांगड कुत्ता जोडला सरांगी आता मी सांगू कोण आहे ते? याची लेवर होय हा? अबे जे काम मी तुम्हाला देतो ते काम पूर्ण करण्यासाठी नेमलेला एक पोलीस ऑफिसर आहे का Yes, sir. लवली असिस्टंट सब इंस्पेक्टर मिसेस सलमा इकबाल का ये आहे निकलती रही कैसा गिरा दिया तुझा कोणता अर्थ आहे वय तू लवल्याचा हा? बाई होते बायको आहे ती माझी तुमची बायको हो म्हणतो आणि जे काम मी तुम्हाला देतोय ते काम करण्यासाठी त्या तुमच्या बॉस असणार आहेत आलं लक्षात इन्स्पेक्टर सलमा आज रात्री मंत्री दीनदयाल सारंग आणि IPS बरकत साहेब यांची एका हॉटेलमध्ये मीटिंग होते तेव्हा तुम्ही त्या हॉटेलच्या आसपास थांबायचे समजा जर प्रसंग पडलाच तर त्या हॉटेलमध्ये जाऊन माहिती सुद्धा घ्यायची लक्षात घ्या आपले जे ध्येय आहे आपले उद्देश आहे ते त्यांचे त्या मीटिंग मध्ये काय मनसुबे आहेत हे माहित करून घेणे आलं लक्षात आणि तुम्ही दोघं तुम्ही टेन्शन घ्या नको हॉटेल मध्ये जातो मस्त जेवतो बिल तुम्ही द्या तुम्ही खाते अंडे मी मटनच खातो
फुकट आहात का बे तुम्ही? तर तुम्हीच म्हणणार ना हॉटेलमध्ये जा मस्त खाणं चौकशी आहे ते आम्हाला सांगा कारण आहे असं म्हटलं का? मसाला चौकशी बे मूर्खांनो, एक नंबरच्या फुकटात किती जन्मापासून उपाशी आहात तुम्ही बे? जेव्हा बघावं तेव्हा खाण्याच्या गोष्टी बे, खाण्यासाठी जाता की जगण्यासाठी खाता बे तुम्ही बे? दोनही कामासाठी. अच्छा बे तो. अबे माझी बऱ्याच दिवसापासून तुमच्यावरती नजर होती आणि मनाला खूप चांगली इमानदार माणसं तुम्ही मला वाटली, म्हणून मी तुमची निवड या कामासाठी करतो. आणि तसंही या कामासाठी मला माझ्या पोलीस खात्यातली माणसं नकोच होती. आलं लक्षात? आणि जर तुम्ही हे काम नीट व्यवस्थितपणे पार पाडलं तर मी तुमची वर्णी पोलीस खात्यात लावेन. सर थँक्यू सर, म्हणजे आम्हाला काम करावं लागणार नाही. तुमचा नेहमीचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल. ठीक आहे सर. आलं लक्षात? तुमचे माश्या पकडावं नाही लागतील मग. इन्स्पेक्टर बघा सल्ला नाही. घेऊन जा या मूर्खांना. जय हिंद. जय हिंद. जाईन सर. अबे तर जा ना. जातो तरी. सर 500 रुपये देता का कपडे घेतो म्हणता नवीन मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.